आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज। 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। नाशिकच्या इंदिरानगर परिसरात जमिनीच्या कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सकाळी सामाजिक कार्यक्रमात नागरिकांना खिचडी वाटप करणारे दत्तू अर्जुन जाधव यांचा काही तासातच मारहाणीनंतर मृत्यू झाला। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचा शोध सुरू आहे। तक्रारदार शशिकांत जाधव यांच्या माहितीनुसार दत्तू अर्जुन जाधव सकाळी सार्वजनिक मित्रमंडळाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते। कार्यक्रमानंतर ते कारने घरी जात असताना महादू जाधव, राजाराम जाधव, जगन जाधव, मनोहर जाधव, गोविंद जाधव आणि सागर जाधव यांनी पूर्ववैमनस्य आणि शेतजमिनीच्या वादातून त्यांची गाडी अडवली। त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद होऊन मारहाण झाली। या मारहाणीत दत्तू जाधव यांच्या छातीवर गंभीर मार लागला। प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। मृत दत्तू जाधव यांची सुमारे 10 वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती। त्यामुळे छातीत मार लागणे आणि त्यातून आलेला ताण यामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। दरम्यान इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। माझं नाव मच्छिंद्र गणपतवाजे, राहणार पांढुर्ली। दुपारची घटना आहे। जवळजवळ आमचे मामा पाथडी गावातून त्यांच्या घरी निघाले होते। तर 7-8 जणांनी त्यांचे भाऊबंद होते। तर त्यांनी त्यांच्या माळ्यापाशी येऊन त्यांची गाडी अडवली। गाडी अडवल्यानंतर त्यांना शिवीगाळी केली। शिवीगाळी केल्यानंतर गाडीला मारहाण केली। त्याच्यानंतर त्यांनी गाडीची काच खाली केली असता 8-9 जणांनी त्यांच्या छातीवर जोरदार प्रहाराने मारहाण केली। त्यांच्या छातीमध्ये, डोक्यामध्ये जोरात मारलं आणि ऑलरेडी त्यांची ऑलरेडी कोर्टामध्ये केस चालू होती। केस चालू असताना त्यांनी त्याची खुन्नस काढली इकडं त्यांच्या मळ्यामध्ये आणि त्यांना डायरेक्ट शिवागाळी धमकी दिली मारण्याची आणि डायरेक्ट 8-9 जणांनी डायरेक्ट अटॅक करून त्यांना खून करून टाकला त्यांचावाला। कुठं घटना घडली? ही घटना पाथर्डी शिवारात घडलेली आहे। कोण होते ते काही संशयित? समोर त्यांचे जाधव त्यांचे भाऊबंदच होते ऑलरेडी आणि त्यांची ऑलरेडी केस चालू होती कोर्टामध्ये। त्यांनी त्याच खुन्नसीनं त्यांना मारहाण केलेली आणि त्यांना मारून टाकलं डायरेक्ट।